100% अनुदानावर सोयाबीन प्रमाणित बियाणे वाटपाच्या कृषी विभागाच्या उपक्रमाला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. तथापि चांगला पाऊस झाल्यावरच पेरणी करण्याचे उपकृषी अधिकाऱ्यांनी आवाहन केले आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत राष्ट्रीय खाद्यतेल अभियान सन 2026-27 अंतर्गत मुरगुड येथे सोयाबीन प्रमाणित बियाणाचे वाटप करण्यात आले. महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केलेल्या मुरगुड परिसरातील मुरगुड व कापशी मंडळातील लाभार्थी शेतकऱ्यांना विठ्ठल रखुमाई सहकारी संघ मुरगुड येथे या बियाणाचे वितरण करण्यात आले. याबाबतचे नियोजन कागल तालुका कृषी अधिकारी शेखर थोरात, कागल मंडळ कृषी अधिकारी यशोदीप पोळ व नितीन भांडवले यांनी केले. शेतकऱ्यांना उत्तम दर्जाचे आणि जास्त उत्पादन देणारे फुले दुर्वा या वाणाचे बियाणे 100% अनुदानावर देण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी बियाणे वितरण कार्यक्रमाला कृषी विभाग व संघ प्रतिनिधी, उपकृषी अधिकारी हरिदास डाफळे, विठ्ठल खोत, सहाय्यक कृषी अधिकारी पिंटू ढोले, दिलीप देसाई, विशाल चव्हाण, संगीता शिंदे, मोहन खोत, स्नेहल जाधव, प्रशांत पाटील, गणेश मगदुम, सुनील बुगडे, स्थानिक लोकप्रतिनिधी व शेतकरी, कासारीचे सरपंच मनसूर देसाई, माजी सरपंच तानाजी पाटील यासह हळदी करंजीवने शेतकरी परिसरातील अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते. या उपक्रमामुळे शेती उत्पादनात वाढ होईल अशी आशा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. 100% अनुदान मिळाल्याबाबत शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट.